तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झाला असून नद्यांना आलेली पूरस्थिती सुद्धा ओसरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हा जोडणाऱ्या करूळ घाटामध्ये दरड कोसळली होती, ती हटवण्यात आली असून वाहतूक देखील आता सुरळीत झालेली आहे। तर मुसळधार पाऊस हा सुरू होता, पावसाचा वेग सध्या मंदावलेला आहे आणि त्यामुळे नद्यांची पाणी पातळी जी वाढलेली होती ती आता कमी झालेली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। आपण पाहूयात। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडल्याने नदी नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली होती। सकाळी 7 पर्यंत मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती आणि त्यानंतर पाहिलं असेल तर आता ही पूरस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो करूळ घाट आहे, कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जातो, त्यामध्ये सुद्धा दरड कोसळली होती आणि त्या दरड ही बाजूला घेण्यात आली। त्यानंतर कणकवली आचरा जो मार्ग होता तो सुद्धा काही काळ बंद होता, तो सुद्धा सुरळीत झालेला आहे। तसेच डेगवे आणि बांदा ही 2 गावं जोडणारा जो पूल होता तिथून पाणी जात होतं, त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता। एकंदरीत पाहिलं असेल तर माणगाव खोऱ्यामध्ये जोरदार पाऊस झाला, त्यामुळे नदी नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली होती। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। जिल्ह्यात कुठली अशी दुर्घटना तर घडली नसली तरी मात्र प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलेलं आहे। कॅमेरा पर्सन योगेश सर, रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।